श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीची माहिती. मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारीला बुधवारी आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासून वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवाचे दर्शन, तप याला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे. तर चला पाहूया यंदा मकर संक्रांती कशावर आलेली आहे. मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो बुधवार 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आहे, म्हणजेच 6:20 असणार आहे. आणि या कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म करू शकता. हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. यावर्षी मकर संक्रांतीचं वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल. तिने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासाकरता जाईचं फूल तसेच ती पायस म्हणजे खीर भक्षण करीत आहे. ती सर्पजाती आहे. भूषणार्थ तिने मोती धारण केलेला आहे. तिचे वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त 45 आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेकडे पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल. या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद व मान वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे, तामसिक भोजन करणे, अभद्र बोलणे, झाडे तोडणे, कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज्य आहे. तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असे कार्य आपल्याला चुकून देखील करायचं नाही. संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालायची नाही. तर फक्त पिवळ्या रंगाची साडी ही आपल्याला घालायची नाही, कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं असतं त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं. म्हणजेच ही पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे. या वर्षी म्हणजे 2026ला यंदा संक्रांती पिवळ्या रंगावर आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून नेसायची नाही. यावर्षी संक्रांती देवीने वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही. यावर्षी मकर संक्रांती देवी पायस भक्षण करीत आहे. म्हणजेच बघा, पायस म्हणजे खीर. तर या दिवशी खीर ही आपल्याला चुकून देखील खायची नाही. तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका, कारण जी देवी भक्षण करत आहे ते आपण करू नये असं सांगितलं जातं. या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही नवे भांडे, गाईला घास, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादीचं यथाशक्ती दान करू शकता.
श्री स्वामी समर्थ.